तिरुपती प्रसादाचा वाद समोर येतो, कसं बघता याकडे, काय कशी कारवाई केली पाहिजे? असं मुळात कोण करू कसं शकतं हा माझा प्रश्न आहे. म्हणजे एवढं घाणेरडं काम ज्याच्यावरती करोडो भक्तांची आस्था आहे, लाखो लोक रोज जातात तिरुपतीच्या दर्शनाला, आणि तिथे प्रसादामध्ये असं भेसळ करणं आणि त्याच्यामध्ये प्राण्यांची चरबी ॲड करणं काही पैशांसाठी, म्हणजे किती करप्शन करणार, किती पैसे खाणार, कशामध्ये खाणार. म्हणून लोकांनी जे आहे ते अगोदर त्यांना बाहेरची वाट दाखवलेली आहे. तर यांच्यावरती कठोर असं शासन झालं पाहिजे, कठोर कारवाई जी आहे ते यांच्यावरती झाली पाहिजे, जेणेकरून परत कोणाची हिंमत जी आहे ती हे करण्यावरती अशा गोष्टी करण्यावरती होणार नाही. मला काही लोकांनी सांगितलं की वारंवार आम्ही लोकांना त्या सांगितलं, सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये जे तूप वापरलं जातं ते एकदम निकृष्ट दर्जाचं तूप वापरलं जातं. आज लॅबमधून रिपोर्ट आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत की कशा प्रकारे हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम सर्रासपणे काही लोकांकडून सुरू आहे, पद्धतशीरपणे सुरू आहे. त्याचा हा भाग आहे. म्हटले की जर राज्यामध्ये मविया सरकार आली इथल्याप्रमाणे तर इथे पंढरपूर शिर्डीला देखील असाच प्रसाद वाटला जाईल. आता मवियांना मला विचारायचं, हे तुमचे सहकारी आहेत, त्यांना तुम्ही काय प्रश्न विचारलेत? 370 जे कलम आता हटवलं आणि शांती प्रस्थापित झालेली आहे काश्मीरमध्ये, ते आता परत ओमर अब्दुल्ला म्हणतायत की परत आम्ही 370 आणू, म्हणजे 370 आल्यानंतर परत दहशतवादी हल्ले होतील, काश्मीरमध्ये होतील, पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होतील. त्याच्यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे? सावरकरांना शिव्या जेव्हा देतात, सावरकरांच्या विरोधात जेव्हा काँग्रेस बोलते तेव्हा काँग्रेसला एक शब्दाने विचारायची हिंमत नाही यांच्याकडे. तर मला वाटत नाही की मविया जे आहे यांना काही प्रश्न विचारू शकते, कारण की हिंमतच नाही. एवढी मोठी घटना जी आहे ती वेस्ट बेंगालमध्ये झाली, त्या वेस्ट बेंगालमध्ये चीफ मिनिस्टरला प्रश्न विचारायची यांच्याकडे हिंमत नाही. तर आता दूरान्वयाने ज्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिलेले आहेत, बाळासाहेबांचे विचार सोडून दिले आहेत, त्यांच्याकडून आपण काही अपेक्षा करू शकत नाही की त्यांचा निषेध करतील, काय करतील. मला वाटतं सत्तेसाठी, खुर्चीसाठी आज हिंदुत्व सोडलेलं आहे, बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहे. जे वर्षानुवर्ष लोक यांच्यावरती विश्वास ठेवून होते, त्यांचा विश्वास देखील जो आहे हा यांनी गमावलेला आहे. आणि मला वाटतं खोटं मध्ये काहीतरी ऐकलं मी, बांगलादेश आणि भारताची मॅच जी आहे ती होऊ देणार नाही. मला वाटतं हे बेगडी हिंदुत्व दाखवण्याची गरज नाही, बेगडी जे आहे हे देशप्रेम दाखवण्याची गरज नाही. तुम्ही जे आहे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून कोसर दूर गेलेले आहेत. हे खोटं जे आहे लोकांना दाखवून काही होणार नाही. लोक आता समजदार झालेले आहेत. आपण कोणाबरोबर आहे, आपण कोणावरती प्रेम करता, आपल्याला कोणाच्या मतांची आवश्यकता आहे, हे आता लोकांना जे आहे हे जग जाहीर झालेलं आहे. तर आपण याच्यामधून या जे मी सांगितलं तुम्हाला, काश्मीरचा विषय सांगितला, वेस्ट बेंगालचा विषय सांगितला, लाडूचा विषय सांगितला, सुनील केदारचा विषय की बाबा तो कोर्टामध्ये गेला आहे आणि तो बोलणार की आम्ही पूर्णपणे ही योजना बंद करून टाकू. हे कोणाला तुम्हाला हिंमत राहिलेली नाही. फक्त आणि फक्त सत्ता आणि आपलं अस्तित्व कसं टिकून राहील, कारण की यांच्यावरती तर यांचं अस्तित्व पूर्णपणे डिपेंडंट आहे. तर यांना प्रश्न विचारायची हिंमत तर यांच्यामध्ये होऊ शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.